नमस्कार. संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, खूप लोकांना प्रश्न पडतो की कर्मयोग फॉलो करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, किंवा कर्म म्हणजे नेमकं काय, चांगलं काम म्हणजे कर्म का. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं तर कर्म किंवा कर्मयोग म्हणजे ॲक्शन, कृती करणं, कुठलंही काम करणं किंवा कार्य करणं म्हणजेच कर्मयोग फॉलो करणं. आता चांगलं वाईट हे त्याच्या परिणामांवर अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही काय काम करता, कसं काम करता, तुमचा हेतू काय, उद्देश काय, किती प्रामाणिकपणे तुम्ही काम करता, किंवा चांगलं कर्म करता की वाईट कर्म करता की कुकर्म करता, त्यावर मिळणारी फळं किंवा त्याचे परिणाम हे अवलंबून असतात. म्हणजे जसं साधं आपण म्हणतो ना, आपण जे पेरतो ते उगवतं. त्याच पद्धतीने आहे की जर तुम्ही चांगलं काम केलं किंवा चांगलं इनपुट दिलं तर साहजिकच आउटपुट तुम्हाला चांगलं मिळेल. त्यामुळे कर्मयोग म्हणजे काही फार असं आध्यात्मिक भाषा वगैरे असं काही नाही. दैनंदिन जीवनामध्ये आपण हेच म्हणतो की त्याचं काम आपण कसं करतो त्या पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळतात. बऱ्याचदा आपण काय करतो की एक थोडंसं फसवतो. म्हणजे चांगलं काम करतोय आपण, खूप ग्रेट काम करतोय असं वरून दाखवतो आपण, पण आपला हेतू चांगला नसतो किंवा उद्देश चांगला नसतो, किंवा अंतःकरणामध्ये आपल्याला तेवढी खोट असते किंवा ते साफ नसतं तेवढंसं, आणि त्यामुळे पण जे आपल्याला रिटर्न्स मिळतात किंवा जो आपल्याला प्रतिसाद मिळतो तो सुद्धा आपल्याला चुकीचा किंवा चांगला मिळत नाही. कारण साहजिकच हेतू तुमचा वाईट असतो. एव्हरी ॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं आपण म्हणतो. तशाच पद्धतीचं हे आहे. तर आता त्याला जोडून आणखीन प्रश्न असतात, ते म्हणजे प्रारब्ध म्हणजे नेमकं काय, किंवा संचित म्हणजे नेमकं काय, दैव म्हणजे नेमकं काय, देव आणि दैव याच्यामध्ये फरक काय, की ह्या आध्यात्मिक सगळ्या संज्ञा आहेत आणि प्रत्यक्षामध्ये याची सांगड आपण कशी घालतो. तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण या गोष्टींची सांगड घालू शकतो. मला एक किस्सा आठवतो आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी मी कांदिवलीमध्ये मुंबईत एका गृहस्थांना भेटलो होतो. अकाउंटन्सीमधलं त्यांचं करिअर होतं. आणि ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेला मी बघितलं की त्यांचा एकच पाय आहे, एका पायाने ते अधू आहेत. कुबडी घेऊन ते चालत होते. पण जगण्यातला एक इतका आनंद ते भरभरून घेत होते. म्हणजे खाण्यापिण्यात त्यांना रुची होती, किंवा गप्पा मारण्यामध्ये त्यांना खूप रस होता. एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहणं, दुसऱ्यांचा आनंद वाटून घेणं हे त्यांना आवडत होतं. आणि त्यांची एकूणच जीवन जगण्याची कला बघितली की मला खूप बरं वाटत होतं. कारण एरवी आपल्याकडे कसं होतं ना, की आपण छोट्याशा गोष्टींनी किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली किंवा कुठे अपयश आलं छोटंसं तरी आपण नाउमेद होतो, नाराज होतो, नशिबाला दोष देतो, दैव माझं किती वाईट आहे अशी हळहळ व्यक्त करतो. पण अशी काही मंडळी असतात ज्यांच्याकडनं आपल्याला खरंच खूप शिकायला मिळतं, की जे निसर्गाने दिलेले अवयव आहेत ते सुद्धा यांच्याकडे नाही आहेत, पण तरीसुद्धा जगण्यातला चिवटपणा आणि एक आनंद त्यांच्याकडे खूप काही असतो. तर हे नेमकं कशाचं गमक आहे? मला खूप उत्सुकता होती, म्हणून सहज त्यांना विचारलं की तुमच्या 7 मजली हसण्याचं नेमकं रहस्य काय आहे? किंवा कसं काय तुम्ही सांभाळू शकता? त्यावेळेला त्यांनी खूप छान सांगितलं मला. ते म्हणाले, "विलास, काय माहिती आहे का, की असं नाही आहे की मी एकदम हसत-हसत सगळं स्वीकारलं किंवा हे झालं. मी काही जन्मजात पांगळा नाही आहे. पण एका अपघातामध्ये माझे पाय गेले. एक पाय मला गमवावा लागला." अपघात म्हणजे पण कसा, ते मेडिकल शॉपमध्ये एक औषधं घेण्यासाठी उभे होते आणि लांबून काहीतरी दंगल चाललेली होती. लोकांची मारामाऱ्या वगैरे चाललेल्या होत्या आणि त्यातून एक गोळीबार झाला आणि त्यातली एक गोळी त्यांच्या पायाला अशी लागून गेली. पण ती जखम इतकी जास्त होती की त्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. ते म्हणाले, "ज्यावेळेला मी शुद्धीवर आलो, त्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि मला लक्षात आलं की एक पाय माझा गमावलेला आहे मी. फक्त आता एकच पाय राहिलेला आहे." त्यावेळेस साहजिकच जी इतर लोकांची असते तशीच माझी प्रतिक्रिया होती. मी खूप रडलो. वाईट वाटलं मला. खंत केली. मी देवाला दोष दिला, नशिबाला दोष दिला आणि आपल्या हातातलं सगळं आता संपलं. आता असं पांगळेपण घेऊन जगण्यात काही अर्थ नाही. आता आपण कदाचित मेलेलं बरं, असाही विचार त्यांच्या डोक्यात आला. पण हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांना एक त्यांचा मित्र भेटायला आला. सुरुवातीला त्यांना बघून तसं वाईट वाटलं त्याला, पण त्याने नंतर सांगितलं की "अरे लेका, तू किती नशीबवान आहेस. फक्त एकाच पायावर तुझं निभावलं. बाकी तर तू धडधाकट आहेस. तू बोलू शकतोस, तुझे 2 हात अजून शाबूत आहेत, 2 डोळे आहेत तुला, वाणी आहे बोलण्यासाठी, बुद्धी तुझी चांगली आहे, तुझं काम अकाउंटन्सीचं चांगलं आहे, तू ते करूच शकतोस ना. म्हणजे एकाच पायावर निभावलं हे परमेश्वराचे आभार मान."
आणि ते म्हणाले की मला तेव्हापासून कळलं की हा एक जगण्यातला एक दृष्टिकोन आहे, एक अप्रोच आहे, तो खूप चांगला होऊ शकतो की जे मला जगायला बळ देतो. आणि हे माझं प्रारब्ध होतं. हे ठरलेलं होतं, विधिलिखित होतं, ते दैवलिखित होतं की माझा तसा अपघात होणार आहे किंवा माझं एक पाय अपंग होणार आहे, एक पायाने मी अधू असणार आहे. हे कुणी बदलू शकणार नव्हतं. कारण जे विधिलिखित आहे ते अटळ आहे. ते कधीच बदलता येत नाही. आता कदाचित संचित माझं चांगलं असेल गेल्या जन्मीचं, की त्यामुळे मला चांगलं कुटुंब मिळालं. मला भावंडं खूप चांगली मिळाली. त्यांनी सांभाळून घेतलं. माझं लग्न ठरलं होतं ज्यावेळेला माझा अपघात झाला त्यावेळेला. आणि आता असं वाटलं की लग्न होणार नाही, की कुणालाही आवडणार नाही असं लग्नापूर्वीच आपण असं पांगळ्या माणसाबरोबर लग्न करतोय किंवा हे करतोय म्हणून. पण त्यांची बायको ते म्हणाले की इतकी चांगली होती की तिने सांगितलं, तिच्या माहेरच्यांना त्यांनी कन्व्हिन्स केलं की लग्नानंतर जर हा अपघात झाला असता, लग्नानंतर जर अशी दंगल झाली असती आणि त्यांना पाय कापावा लागला असता, तर मग काय करायचं होतं? सोडलं असतं का आपण असं? त्यामुळे आता हे जे आहे ते मी मागे हटणार नाही. आणि त्यांनी खरंचच अर्धांगिनी म्हणून त्यांची खूप साथ दिली. म्हणून ते मला म्हणाले की विलास काय आहे माहिती आहे का, की याला प्रारब्ध म्हणतात, की जे माझ्या नशिबात होतं, जे दैवामध्ये होतं, जे विधिलिखित होतं, ते बदलणार नव्हतं. तुम्ही काही केलं तरी ते बदलणार नाही. त्यामुळे ते मी स्वीकारलं होतं. त्याचबरोबर संचित माझं कदाचित चांगलं असेल, त्यामुळे गेल्या जन्मीचं, ज्यामुळे मला हे चांगलं कुटुंब मिळालं आणि मला सावरून घेणारं, सांभाळून घेणारं, मला आधार देणारी अशी सगळी जीवाभावाची माणसं मला भेटली. आणि कर्मयोग तर माझं चालू होतंच. म्हणजे अकाउंटन्सीचं काम चाललेलं होतं. त्यानंतर मात्र मी नामस्मरणाकडे जास्त वळलो. मी मनातल्या मनात नामस्मरण करायचो आणि मला एक लक्षात आलं होतं, की निसर्गाला जे तुम्ही दिलेलं आहे त्याबद्दल ॲक्नॉलेज जर केलं, तर निसर्ग पण तुम्हाला भरभरून देतो. आणि माझी जगण्यातली जी तक्रार होती आधीची, ती नाहीशी झाली. थोडक्यात म्हणजे जे आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते मी करायला लागलो आणि तिथपासून माझ्या सगळ्या चिंता किंवा दुःख ही त्याची तीव्रता खूप कमी झाली. आणि मला खरंच खूप बरं वाटलं, की त्यामुळेच अ, असं त्यांचं म्हणणं होतं, की म्हणून प्रारब्ध हे खूप महत्त्वाचं असतं, की जे टळत नाही. संचित हे म्हणजे जसं गेल्या जन्मीचं आपलं काहीतरी पुण्य असतं, ते आपल्याला कामाला येतं. आणि अ, त्यामुळे अधिकाधिक चांगलं काम करत राहणं, संचित आपलं जास्तीत जास्त वाढेल याचा विचार करणं त्यासाठी गरजेचं असतं. नामस्मरण करा किंवा चांगली कामं करा, हे त्याचसाठी सगळे लोकं सांगतात. कारण कदाचित पुढे आपल्याला त्याचा कसा उपयोग होईल सांगता येत नाही. थोडक्यात म्हणजे आपण गाठीला पैसे जसं बँकेमध्ये ठेवतो, गुंतवणूक करतो किंवा ते एफ-डीमध्ये ठेवतो आणि पैसे साठत जातात. तशाच पद्धतीचं हे संचित असतं. ते कदाचित तुमच्या नामस्मरणामुळे किंवा चांगल्या कर्मामुळे ते एक हे राहतं, साठवलं जातं आणि त्याचा उपयोग कुठे ना कुठेतरी तसा होतो. खूप लोकांच्या नशिबामध्ये विवाह योग पण नसतो. त्यांनी खूप प्रयत्न केला तरीसुद्धा तो विवाह योग काही नसतो. हे पण प्रारब्ध आपल्याला म्हणता येईल. जे जे तुमच्या आयुष्यामध्ये घडतं ना, त्या सगळ्या गोष्टींसाठी प्रारब्ध हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते बदलणं हे शक्य नसतं. आणि त्यामुळे त्या परिस्थितीचा स्वीकार करणं आणि चांगलं काम सतत करत राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग त्याला पर्याय कुठलाच असू शकत नाही. त्यामुळे आता जर तुम्ही चांगलं काम केलं तर कदाचित आता तुम्हाला फळंही चांगलं मिळतीलच. पण त्याचबरोबर त्या चांगल्या कामांचं पुढच्या जन्मामध्ये सुद्धा जास्त चांगला उपयोग तुम्हाला होऊ शकेल. संचित तुमचं आहे ते अधिकाधिक बळकट होत जाईल. नामस्मरण म्हणूनच करा असं म्हणतात, की सतत नामस्मरण करा. परमेश्वराचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्या. श्वासागणिक तुम्ही जर ते घेत राहिलात, तर कदाचित पुढे तुमच्या या मृत्यूनंतर सुद्धा त्याचा परलोकीचा जो प्रवास तुमचा आहे, त्याच्यात हे शिदोरी तुम्हाला खूप कामाला येईल. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. अ, आता दैव हे सुद्धा एक भाग महत्त्वाचा आहे. देव आणि दैव याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? असं सहज चर्चा होते. तर साहजिकच दैव. कारण नुसतीच एक मात्रा त्याला ॲडिशनल आहे म्हणून नाही. तर असं म्हणतात, की जे दैव आहे ते बदलणं खूप कठीण आहे. दैव किती अविचारी असं म्हणतात. किंवा खेळ कोणाला दैवाचा कळला. दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, असं आपण म्हणतो. त्यामुळे हे खूप विधिलिखित असतं. दैव बदलणं हे खूप कठीण असतं. पण जर त्याला तुम्ही उचित कर्माची जोड दिलीत, चांगलं कर्म सतत करत राहिलात, अध्यात्मामध्ये भगवंताच्या जवळ जाण्याचा सतत प्रयत्न करत राहिलात, तर मला वाटतं काहीच कठीण नाही आहे. म्हणजे अगदीच चांगलं आहे. आता दुसरा प्रश्न असा येतो, की अध्यात्म किंवा सतत कर्म करणं किंवा हे करणं म्हणजे नेमकं काय करायचं? आपण तर दैनंदिन जीवनामध्ये असे वेगवेगळ्या आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त अडकलेली माणसं असतो. आपण नेमकं काय करणं अपेक्षित असतं?
तर थोडक्यामध्ये जसं एक जणाने सांगितलं होतं की मला देशसेवा करायची आहे, तर जरुरी नाही की तुम्ही बॉर्डरवर जाऊनच ती केली पाहिजे किंवा मिलिटरीमध्येच भरती झालं म्हणजेच तुम्ही देशसेवा करता असं नाही होत. तर तुम्ही एरवीसुद्धा दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला जे करायचं आहे ते चांगलं काम करू शकता. म्हणजे साधी गोष्ट आहे की रस्त्यावरती जाताना आपण कसं वागायचं किंवा पान खाऊन थुंकायचं नाही किंवा आपल्याकडनं दुसऱ्यांना त्रास होईल असं काही वर्तणूक करायचं नाही, भ्रष्टाचार करायचा नाही किंवा आणखीन चुकीच्या काही गोष्टी करायच्या नाहीत, जेणेकरून समाजाला काही नुकसान होईल किंवा आपल्या कुटुंबाला काही नुकसान होईल. अशा पद्धतीच्या छोट्या-छोट्या गोष्टी पाळणं हे सुद्धा देशसेवा करण्यासारखंच आहे. किंवा लबाडी करायची नाही किंवा कर चुकवणं किंवा अशा पद्धतीचं हे काही असं शक्यतो आपण टाळायचं. मग जेणेकरून तुम्हाला ते देशसेवेमध्येच एक भर केल्यासारखं होईल. त्याच पद्धतीचं आपलं कर्म पण असतं, की जे कर्म आपण दैनंदिन जीवनामध्ये मग तुम्हाला जे काम दिलेलं आहे ना, की जे कर्म सांगितलेलं आहे, विद्यार्थ्याने अभ्यास करावा किंवा नोकरी करणाऱ्याने इमानतदारी प्रामाणिकपणे नोकरी करावी. व्यवसाय करणाऱ्यांनी आपले मूल्य किंवा आपले संस्कार हे जागेवर ठेवून त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. काम करावं, कष्ट करावं, मेहनत करावी आणि त्याला पर्याय काहीच नाही आहे. हे सुद्धा एक चांगलं कर्मच आहे. तुम्ही दिलेलं काम तुमचं चोख करताय, ही सुद्धा एक प्रकारे ईश्वर सेवाच आहे. खूप लोकांना हा एक आणखीन एक मोठा गैरसमज आहे, की अमुक-अमुक गोष्ट साध्य करण्यासाठी मी कुठली सेवा करू, स्वामींची कुठली सेवा करू किंवा याची सेवा कुठली करू. त्यांना सेवेची गरज नाही आहे. ते नेहमीच म्हणतात, की सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. तुम्ही आजूबाजूला जे चांगलं चाललेलं आहे, आजूबाजूला जे चाललं आहे, त्याला तुम्ही आणखीन चांगलं करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडनं जे काही चांगलं होत असेल, तर ते चांगलं तुम्ही करा. साहजिकच ती परमेश्वर सेवा केल्यासारखीच आहे. पण या गोष्टी आपल्याला खटकतात, आपल्याला पटत नाहीत. आपल्याला काहीतरी कुठलंतरी कर्मकांड सांगायला लागतं, ही वस्तू घरात ठेवा, म्हणजे तुम्हाला खूप मोठं धन मिळेल किंवा अमुक काहीतरी कशातरी कोपऱ्याखाली ठेवा, म्हणजे तुम्हाला सुख शांती मिळेल. तर या गोष्टींनी खरंच काही तसं होत नसतं. तुमचं कर्म, तुमचे विचार, तुमचे विचार करण्याची दिशा, ह्या गोष्टी खूप काही अवलंबून असतात आणि त्याच्यावरतीच तुमचं कर्म अवलंबून असतं. कर्मावरतीच तुमचं आणखीन संचित त्याच्यामध्ये ते स्ट्राँग होणार असतं आणि एकावर एक अशा गोष्टी या अवलंबून आहेत. त्यामुळे मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर खूप सोप्या आणि साध्या सरळ पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यात्मामध्ये फार गोष्टींचा बाऊ करण्याची गरज नसते किंवा खूप गोष्टी अवजड असतात असं अजिबात नाही आहे. तर आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्याच आपण अधिक डोळसपणाने जर बघितल्या तर त्या खूप सोप्या वाटायला लागतात आणि भगवंताचं नामस्मरण तर त्याला काहीच विशेष हे लागत नाही. त्रास होत नाही किंवा आर्थिक काही नुकसान होत नाही त्यातून. ते सतत आपण करत राहिलो तर त्याने आपल्यालाच मनात शांतता होते, चित्त शांत होतं आणि एकूणच सगळा आनंद आपल्याला मिळू शकतो. पुन्हा नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.